आगामी पालिका निवडणुकीत कुणाच्या ठिकऱ्या होतील यावरून चांगलेच वारपलटवार सुरू आहेत। ठाणे मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या होतील असं म्हणत आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शिंदेंच्या सेनेवर निशाणा साधलाय। तर विधानसभेत मतदार याद्यात घोळ केला नसता तर आधीच ठिकऱ्या उडाल्या असत्या असे राऊतांनी म्हटले। दरम्यान घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील ते कळेलच असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी। चर्चा होत राहील, हा सोबत आहे का, तो सोबत आहे का। या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। तुम्हाला आवडलं ना स्लोगन मराठी माणूस म्हणून? प्रत्येक मराठी माणसाला आम्ही 5 जागा जास्तच मिळवू। दोन ठाकरे काय करणार? दोन ठाकरे काय करणार? सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार। आता घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील। खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या। महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाहीये, एक लक्षात घ्या। मी वारंवार सांगतो, कारण इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही।